आज वर्तमानपत्रामध्ये हद्दवाढी संदर्भात बातमी वाचली की उद्या मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब जर कोल्हापूरमध्ये आले तर हद्दवाढीच्या प्रश्नासंदर्भात त्यांना घेरून त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांना कोल्हापूर बंद करायचं अशा पद्धतीचं काहीसं वर्तमानपत्रात वाचलं. पण जेव्हा वर्तमानपत्रामध्ये स्पेसिफिकली असा उल्लेख केला गेला की महायुतीचे मुख्यमंत्री, मग कुठंतरी असं वाटलं की याच्या मागे काहीतरी राजकारण असावं आणि म्हणून मला ही पत्रकार परिषद घेणं खूप महत्त्वाचं वाटलं. हद्दवाढीचं आम्ही समर्थन करत नाही असं आम्ही कधी म्हणणार नाही. हद्दवाढीचं आम्ही सुद्धा समर्थन करतो. आज माझ्याकडे इथे सगळे ग्रामीण भागातले बरेचसे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आलेले आहेत. आम्ही हद्दवाढीचं समर्थन करतो हे जेव्हा मी म्हणते तेव्हा मी खूप काय म्हणतात त्याला, खूप जबाबदारीने हे वाक्य बोलतेय की आमचं सर्वांचं मत आहे हद्दवाढ झाली पाहिजे. पण ही केव्हा झाली पाहिजे? जेव्हा पहिला महानगरपालिकेने सक्षमरित्या शहर व्यवस्थित सोयीसुविधा देऊन अशा पद्धतीनं चांगलं केलं पाहिजे की स्वतःहून ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतींना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना शहरात आम्हाला सामावून घ्या असं वाटलं पाहिजे. मुळात पहिला आमचा म्हणणंच हे आहे की सगळ्या ग्रामपंचायतींचं म्हणा किंवा आज 2 कृती समिती आहेत. एक हद्दवाढ करा म्हणते हद्दवाढ कृती समिती, एक हद्दवाढ विरोधी कृती समिती आहे. हे जे स्टेटमेंट आलं की आम्ही कोल्हापूर बंद करणार, त्यांनी ऑर्डरच घेऊन आलं पाहिजे, हे कुठेतरी हद्दवाढ समितीचं म्हणणं होतं. पण हद्दवाढ विरोधी समितीचं काय म्हणणं होतं हे सुद्धा गृहीत धरणं खूप गरजेचं वाटतं मला. आणि दोन्ही बाजूंचा विचार हा झाला पाहिजे. मुख्यतः जेव्हा आपण ग्रामीण भागाला घेतो आतमध्ये तेव्हा ग्रामीण भागाचं सुद्धा काय म्हणणं आहे विचारलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आंदोलनाचं स्वरूप देऊन कुठेतरी मुद्दा भरकटण्यापेक्षा कुठेतरी चर्चेला एकत्र आणलं पाहिजे या दोन्ही कृती समित्यांना आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे. आज आम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करतो, आम्ही ग्रामीण भागात आहे. जसं मी पहिल्यांदाच सांगितलं, आम्हाला असं वाटतं की अजून शहरं सक्षम झालेली नाहीत. शहराचे बेसिक प्रश्न सुटलेले नाही आहेत अजून. रस्त्यांचे प्रश्न तसेच आहेत, गटर्स तसेच आहेत, तीर्थक्षेत्र विकास आराखडा झालेला नाही आहे, ट्रॅफिकचे प्रश्न तसेच आहेत, पाण्याचा प्रश्न तसा आहे, ड्रेनेज सिस्टीम अजून तयार नाही आहे. म्हणजे शहरात मुळात एवढे प्रश्न असताना तुम्ही हद्दवाढ करून घेऊन तुम्ही काय विकास साधणार आहात?